नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे उकळलेली डाळबट्टी। अगदी चविष्ट स्वादिष्ट लागते। तर ती कशी बनवतात ते आपण बघूयात। तर मी इथे घेतलेले 2 चमचे धणे, त्यानंतर घेतलेला आहे 3 चमचे मुखवास। मुखवास मध्ये सर्व असतं त्यामुळे मुखवास टाकायचा, कारण त्याने चव बट्टीला खूप छान येते। आणि अर्धा चमचा जिरं। आता हे जाडसर बारीक करून घ्यायचे आपल्याला, जास्त बारीक नाही करायचं आहे। या अशा पद्धतीने जाडसर फिरवून घ्यायचं आहे। आता मी इथे घेतलेले बट्टीचं पीठ मी ते मकई टाकून दळून आणलेलं आहे। मक्की भरपूर टाकायची आहे, त्यात थोडे धने आणि जिरं टाकून चक्कीवरून दळून आणायचं आणि अगदी रवेदार दळून आणायचं। तर मी आता त्यात मीठ टाकणार आहे। मी ते शेंगदाणा मग यूज करते। चवीनुसार मीठ टाकून घ्या। त्यानंतर टाकून घेणार आहे सोडा। त्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण फिरवलं होतं ते सर्व टाकून घ्यायचं आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यात तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। मी इथे 3 चमचे तेलाचं मोहन टाकून घेणार आहे। आता ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। दोघं हातांनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन भरपूर घालायचं, त्याने बट्टी छान खुसखुशीत होते। बघू शकतात पीठ छान रवेदार आहे आणि तेलाचं मोहनही छान टाकलेलं आहे। तर पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं। तर नरम नाही भिजायचं आहे, थोडं कडकच पीठ भिजायचं आहे। तर मक्की टाकून बट्टी नक्की बनवून बघा, चवीला खूप छान लागते। भरपूर मक्की घालायची। तर गहू आणि मक्की दळून आणायची। तर आता इथे पीठ मळून झाले, तेल टाकून परत एकदा मळून घेतलेलं आहे। तर मी याला जवळजवळ 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। ह्या अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं। आता मी इथे बट्टीसाठी गोळे बनवून घेते। साधारण या साईजमध्ये मी बनवून घेणार आहे। तर मी आता सर्व गोळे बनवून घेते। एक एक गोळा घेऊन थोडंसं मळून अशी पारी बनवून घ्यायची आहे। साधारण मोठ्या साईजमध्येच बनवायची। कडेकडेने बारीक करत जायचं, आतमध्ये थोडं जाडच राहू द्यायचं। परत एकदा बनवून दाखवते। अशा पद्धतीने बनवून घ्यायचे, कडेने बारीक आणि मध्ये जाड। तर यांना दोघांना मी आता तेल लावून घेणार आहे। तेलही भरपूर लावायचं। आता यांना मोदकासारखे पॅक करून घ्यायचं आहे। अगदी दाबून नाही पॅक करायचं, तर मध्ये पोकळ असायला हवं। या अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आपल्याला या अशा पद्धतीने, कारण नंतर ती बट्टी फुलून जाते, त्यामुळे आतमध्ये पोकळच ठेवायचं आहे।
नंतर ती डबलच्या साईजमध्ये होऊन जाते। या अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। तर मी आता सर्व बनवून घेते। तर इथे माझी आता बट्टी बनवून झालेली आहे, बघू शकता। अशा पद्धतीने करून घ्यायचं। मी आता पातेल्यात पाणी गरम ठेवलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे। तर मी आता बट्टी पाण्यात टाकून घेणार आहे। आता त्यात थोडं तेल टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून बट्टी खाली चिपकणार नाही आणि अधूनमधून हलवत राहायची आहे बट्टी, तिला पलटवत राहायची आहे म्हणजे चिपकणार नाही। बघू शकता डबल फुलत चालली आहे ती। शिजली की नाही चेक करून घेते। तर सुरीला अजिबात चिपकलेली नाही आहे। तर बट्टी आता तयार झाली, मी तिला एका ताटात काढून घेणार आहे। तर मी आता इथे बट्टी काढून घेते। तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज कशा वाटतात प्लीज ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकतात सर्व बट्ट्या झाल्या आहेत, छान फुगलेल्या पण आहेत। आता यांचे काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये काप करून घ्यायचे। बघू शकतात छान झाली आतमध्ये पण। तर मी एका बट्टीचे 4च तुकडे करून घेणार आहे। अशा पद्धतीने कापून घेणार आहे मी। तुम्हाला हवे तर तुम्ही याच्यापेक्षा अजून लहान करू शकता। मी कढईत आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, तर मी त्यात आता बट्टी टाकून घेते। बट्टी फुल फ्लेमवरच तळायची, छान कुरकुरीत तळली जायला पाहिजे। छान लालसर रंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। बट्टीचा खूप छान खमंग वास येतोय, खूप छान तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्की बनवून बघा। बघू शकता छान लालसर तळून झालेली आहे, खूप छान दिसते। आता इथे बट्टी तळून झालेली आहे, एका प्लेटमध्ये मी काढून घेते। बघू शकतात बट्टी खूप छान खुसखुशीत कुरकुरीत झाली। खूप सॉफ्ट अशी बट्टी झालेली आहे। तर त्याचा छान कसा काला मोडून घ्यायचा आहे बट्टीचा।
कालंबून झाला की छान त्याला असं आळं करून घ्यायचं आहे. जसं भंडारामध्ये लोक करतात तसं छान डाळ टाकून घ्यायची आहे आणि मस्त अशी तुपाची धार. खूप छान लागते डाळबट्टी. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.